आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. ये उठ. तर बरं वाटतंय आता. तुम्ही बघताय ना माझ्या बहिणीची काय अवस्था झाली आहे ते. तरी तुम्हाला वेळ घ्यायचा आहे, विचार करायचा आहे. मी तुम्हाला एक सांगते, येत्या 2 दिवसात आमच्या घरी या आणि हर्षदाला लग्नासाठी मागणी घाला. चल. हर्षदा, तू नीट जेवत नाहीस का? रिपोर्ट वरून तर दिसतंय की मूल 45 दिवसांचं आहे आणि बाळ एकदम हेल्दी आहे, पण आईला थोडा विकनेस आहे. अगं ती लहानपणापासून अशीच आहे. जरा जरी डिस्टर्ब असली ना की जेवणाकडे लक्ष देत नाही. पण आता मी स्वतः काळजी घेते. बर. आणि काय ग, हिचे मिस्टर कुठे आहेत? ते नाही आले सोबत? अगं ते कामासाठी बाहेरगावी गेलेत म्हणून आले नाही. अच्छा. खरं सांगू हर्षदा, खरं तर मी तुझ्या बहिणीवर चिडायला हवं. अगं तिनं असं घाईघाईत तुझं लग्न केलं, कुणाला बोलवलं देखील नाही. अगं मी मस्करी करतीये. काही प्रॉब्लेम आहे का? नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे. ते अगं यांचं लव्ह मॅरेज होतं, त्यामुळे घरातले तयार होतील की नाही हा प्रश्नच होता. म्हणून जरा घाईघाईत उरकलं. पण आता आम्ही हळूहळू घरच्यांना सांगण्याचा प्रयत्न करतोय. अच्छा, असे तर असू दे ग. पण तुला तुझ्या आवडीचा लाईफ पार्टनर निवडता आला हेच खूप महत्वाचं. घरच्यांचं काय, ते होईल मॅनेज. हे बघ, हे काही मेडिसिन्स आहेत, हे रेग्युलरली घे आणि 1 महिन्यानंतर रेग्युलर चेकअपसाठी यायचं आहे. हां, निलिमा, मला ना तुझ्याकडनं एक हेल्प हवी आहे. बोल ना, काय झालं? हर्षदा प्रेग्नंट आहे हे प्लीज कोणाला सांगू नकोस. नाही म्हणजे इतक्यात कोणाला सांगायचं नाही असं ठरवलंय आम्ही. कोण प्रेग्नंट आहे? कोण हर्षदा? मला तर काही माहीतच नाही. डोंट वरी अगं, मी कुणाला काहीही सांगणार नाही. तुम्ही फक्त काळजी घ्या. आणि हो, नेक्स्ट टाइम मुलाच्या बाबांना सोबत घेऊन यायचं आहे. हां, हो येतो आम्ही. हो. एक काम करा ना, आता रिपोर्ट सोबत घेऊनच जा, मग परत फेरी नको. हां ठीक आहे, आम्ही बाहेर थांबतो. हो. अजून ड्युटीवर नाही आलात? अगं मी नाही येते, सुट्टी घेतली आहे आज. हे 1 मिनिट. नाही, आज सूर्य कोणत्या दिशेला उगवलाय मला जरा जाऊन बघून येऊ दे. नाही, गिरिजा आणि सुट्टी हे समीकरण कसं काय जुळून आलं बुवा? अगं माझ्या तब्येतीमुळे थोडं डाऊन वाटत होतं म्हणून नाही आले. बापरे, नाही मला आत्ताच जाऊन सूर्याची दिशा बघावीच लागेल. म्हणजे गिरिजा आणि स्वतःसाठी, स्वतःच्या तब्येतीसाठी सुट्टी अशक्य. सोनल, मी आराम करते आता, नंतर बोलू आपण. वॉर्ड नंबर 2 ला द्या.
नमस्कार. मेन डॉक्टर कुठे आहे? नाही म्हणजे माझा तसा फोनवर बोलणं झालं ना त्यांच्याबरोबर. तुमचं नाव रमाकांत मयेकर ना? हा. ओके, तुमचा नंबर लावलेला आहे इथून सरळ. बोला रमाकांतजी. अरे बरा झाला डॉक्टर वेळेवर येईल आता. काय झालं? बघा ना जरा काय झालं आता, कारच्या दरवाजामध्ये अडकलो आणि थोडंसं फाटलं हो. डोंट वरी, मी बघतो. 2 मिनिटं द्याल का? हो चला बसा तुम्ही, मी आलो. बर. ही दोघा जण हैस म्हणजे काहीतरी गडबड हा. बघू कच व्हाया. गिरीजा, थँक्यू निलिमा. अरे हॉस्पिटलमध्ये आहे ना, नंतर फोन कर. चल ठेव. चल. डॉक्टर हा बोला. नमस्कार. मी रमाकांत मयेकर. आता ज्या ह्या 2 मुली तुमच्याकडे आल्या होत्या त्या नक्की कशासाठी आल्या होत्या? हे मी तुम्हाला का सांगावं? हा बरोबर, तुम्ही डॉक्टर आहात ना, त्यामुळे पेशंटची इन्फॉर्मेशन दुसऱ्या कधीच द्यायची नाही. म्हणजे बाहेरच्यांका नाही सांगितलं तरी चालात, पण घरच्यांका सांगायच हव्या ना. त्यांचा सक्का काका आहे मी, रमाकांत मयेकर. शिरला का ना? हर्षदा प्रेग्नंट आहे हे प्लीज कोणाला बोलू नकोस. नाही म्हणजे इतक्यात कोणाला सांगायचं नाही असं ठरवलंय आम्ही. फूड पॉयझनिंग झालं होतं म्हणून आल्या होत्या त्या दोघी. पॉयझनिंग फूडचा जा ना, का त्याच्या मागे काय कारण? आणखी काय असणार? डॉक्टरांनी काय सांगितलं लक्षात आहे ना? जेवणाकडे दुर्लक्ष नाही करायचं. हो ताई. हा बोल ग. अगं तू बोललीस ना की हर्षदाबद्दल कुणाला काही सांगू नकोस. हा एक माणूस मला आत्ता भेटला होता. काय नाव त्याचं? हा रमाकांत मयेकर. ते तुमचे काका आहेत का? हो. काय बोलले ते?
ते विचारत होते की तुम्ही दोघी इथे कशासाठी आला होता म्हणून. आणि तू काय बोललीस? डोंट वरी अगं, मी त्यांना काहीही सांगितलं नाही. मी सांगितलं की फूड पॉइझनिंग झालं होतं म्हणून त्या इथे आल्या होत्या. थँक्यू. हो, पण तुम्ही काळजी घ्या, कारण त्या काकांना जे मी सांगितलं ते पटलेलं नाहीये असंच दिसत होतं. आम्ही काळजी घेतो. ते आमचे काका आहेत, पण आमचं कसं वाईट होईल ना ह्याच्याकडेच त्यांचं लक्ष असतं. अगं ते सगळीकडेच असतं. पण हो, तुम्ही काळजी घ्या. आणि हर्षदाला सांग, आता बाहेरच्या गोष्टींचं जास्त टेन्शन घेऊ नकोस. हो, चल ठेवते आता. बाय. बाय. काय झालं ताई? आपले काका आपल्या मागे मागे इथपर्यंत पोचले. काय? हर्षदा, तू काळजी करू नकोस, मी आहे ना. पण ह्या काकांचं काही सांगता येत नाही. आपल्याला सावध राहावं लागेल. डोंट वरी. चल. ये वासंती, दातरी बाय, काय गेली ग सगळे? आजी, काय ग माझी, कशी आहेस? एकदम छान. ये बस. दे. आई कशा आहे? हा, नमस्कार करते. आईशी आजी पाणी. अगं माझी दातरी बाय काय गेली? थांब, बोलवते आजी. गिरिजाताई, गिरिजाताई, आजी आली, लवकर ये. भाऊ, हाताला काय लागला? काय नाही, तो जरा गाडीचा दरवाजा लागला होता. आता बरा. प्राची, बाय चाय टाक ग. नको, चाय नको आता, नको. अजय, ये बाय माझी गेली. अजय, बरा मा? एकदम मस्त, ठणठणीत. उड्या मारून दाखव. नको. बाय तर घे. हे पपई घे. काकू द्या. हा, सगळ्यांच्या घे. गौरव, माझं मेडिकल किट घेऊन ये ना. तरी म्हटला तू विसरलास का? सगळ्या गोष्टी विसरेल, पण तुमचं इंजेक्शन नाही विसरणार. काय नको गे, लय दुखताना ग, किती वेळा सांगितलंय. आमचे प्रसादराजे कुठे गेले? ते कामासाठी बाहेर गेले. अच्छा, कामासाठी गेलेत? वा वा. अजय, झालं. झालं मग. पपई घ्या. घे वहिनी. आई. आजी, नको नको बाय. घे रे. घे ग. हर्षदा, तू नको खाऊस. नाही, खा खा, काय नाही. चांगली पिकलेली आहे, पपई चांगली असते, घे. होय, अगं गरोदर बायका सोडून चांगली असतात ती सगळ्यांका, समजला? अजय, अगं गेले 2 दिवस हर्षदाचं पोट बिघडलंय म्हणून नको म्हंटल. होय काय? मग अजून काय काय झालं ते पण सांग. म्हणजे तुला आणि हर्षदाला मी हॉस्पिटलमध्ये बघितलं.
अहो काका, मी तेच सांगतेय. हर्षदाचं पोट बिघडलंय म्हणून मीच तिला चेकअपसाठी घेऊन गेले होते. तू नर्स आहेस ना, मग तुझं हॉस्पिटल काय बंद पडलं? अरे तू ज्या हॉस्पिटलमध्ये काम करतेस तिथे न्यायचं, ते सोडून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये न्यायची काय गरज? काय गो, दुसऱ्या हॉस्पिटलला गेली? आई, अगं हॉस्पिटलमध्ये माझीच बहीण आली म्हटल्यावर त्यांनी टेस्टचे पैसे नसते घेतले. आणि मला उगाचच कोणाकडनं फुकटचं काम करून घ्यायला आवडत नाही. हर्षदाबाई, पण नक्की काय होतंय काय तब्येतीला? औषध पाणी चालू आहे ना? फूड पॉइझनमुळेच झालंय. तरी नशीब उलट्या नाही झाल्या. मस्करी गेली शिरला का ना? आपण सगळे सिरियस बोलतोय आणि काका मस्करी करताय. त्याला जाऊ दे मस्करी, मूळ मुद्द्यावरच येतो. तो विषय कसा, आमच्या दोघांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. इंग्लिशमध्ये काय म्हणतात रे? वेडिंग अॅनिव्हर्सरी. हा तेच तेच. तर माझ्या पोराने ह्या कार्यक्रमाचा मोठा घाट घालायचं ठरवलंय. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी यायचा. हा, नक्की येऊ ना. हा, पण भाऊ, वहिनी चिडलेत का आमच्यावर? नाही, आमंत्रण द्यायला आला नाही ना म्हणून. नाही 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 नाही, आमंत्रण द्यायला आम्ही दोघं जोड्याने येणारच आहे नंतर. आता आठवलं ना म्हणून सांगितलं. आणि तिचं राग काय, सकाळी घरात संध्याकाळपर्यंत उमऱ्यावर. वही किती ती कालवा कालव नेसती. आजी, आपल्याकडे कालवा कालव करणाऱ्यांची कमी नाहीये. काही जणांना तेच आवडतं. मी आपली वहीच मस्करी केली. पुरे झाली व्हायचं मस्करी. वहिनी, तुम्ही ते स्वतःचं घर घेण्याबद्दल बोलला होता. साधारणपणे कधीपर्यंत घेणार आहात? काका, तुमच्या आशीर्वादाने आम्ही आमचं घर घेऊच. थोडं उशिरा घेऊ, पण स्वतःच्या कष्टांनी घेऊ. आई, अगं का रडते? काय झालं सांग ना. काय नाही, मला एकटीला राहू दे. जा. आई, माझ्याकडे बघ, सांग ना मला काय झालं. तुला सांगितलं ना जा म्हणून. जा. आता हे गिरिजाताईलाच सांगावं लागेल, त्याशिवाय आई बोलणार नाही. ताई, ताई, आई तिकडे एकटीच रडत बसलीये ग. मी तिला विचारलं काय झालं तर ती मलाच ओरडली. ताई, प्लीज तू विचार ना काय झालं तिला. तू जा, मी बघते. नाही ताई, चल आत्ताच विचार. सुचित्रा, काय सांगतेय मी, तू जाऊन झोप. आईजवळ थांबू नकोस. तू तिथे असलीस तर ती काहीच सांगणार नाही. मी बघते. बर.
हर्षदा, हा ताई. आपण एक महत्वाचा निर्णय घेऊया. तू शांतपणे ऐक. तू प्रेग्नंट आहेस हे आपण आईला सांगूया. काय ताई अगं, हर्षदा, जे घडलंय ते आपण बदलू शकत नाही. आणि ही गोष्ट अशी आहे ना की ही फार वेळ लपून पण राहू शकत नाही. मला कळतंय ताई. खरं तर मी त्या दिवशीच आईला सगळं खरं सांगणार होते, पण तू मला थांबवलंस. बरंच झालं. आईला जर हे सगळं कळलं असतं तर हे सगळं सहन नसतं झालं ग तिला. हर्षदा, ताई नको. हर्षदा, हर्षदा, आता जे होईल आपल्याला त्याला सामोरं जावंच लागेल. पण मी आईशी अजून खोटं नाही बोलू शकत ग. त्रास होतो मला आणि तो मला अजिबात सहन होत नाही. त्यात काका येऊन जे आईला सुनावून गेलेत ना, त्यामुळे ती ऑलरेडी टेन्शनमध्ये असते. सतत रडतीये ग ती. ताई नको ना ग सांगूस. हर्षदा, ऐक माझं. विघ्नेशने त्याच्या घरी सांगितलंय बरोबर, मग तसंच आपण पण सांगू. हा, आपण आईशी शांतपणे बोलू, तिला सगळं समजावून सांगू. मला भीती वाटते ताई खूप. नको घाबरूस, मी आहे ना. आपल्याकडे पर्याय नाहीये ग. आपल्याला आईला सांगावंच लागणार आहे. हर्षदा, चल, मी आहे तुझ्यासोबत. आई, काय झालंय? काय नाही गो बाय. आई, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. बोल ना गो, बोल. कदाचित तुझ्या बोलण्याने मन हलकं होईल माझं. मनावर ना काहीतरी ओझं ठेवलं असं वाटतं गो. उगाचच सारखे सारखे डोळे भरून येतात. असं वाटतं कुठलं तरी संकट अंगावर चालून येतंय आणि आपल्याला ते दिसतच नाही. खूप अस्वस्थ वाटतंय गो. मध्येच भीती दाटून येते. मला काय होतं मला कळतच नाही. तू बोल. तू बोलल्याने माझे प्रश्न संपतील कदाचित. बोल. आई, हर्षदा आहे ना, ती ताई, तुझ्या फोनवर खूप वेळपासून कॉल येतोय, हे घे ना. हॅलो. हॅलो गिरिजा, हाय, मी मीना बोलते. हा काकू, हां, ऐक ना, मला ना आत्ता तुझी अर्जंट मदत पाहिजे. तू प्लीज घरी येऊ शकशील का? काय झालंय काकू? ऑल ओके ना? तू ये तर आधी, मग आपण बोलू. बरं, मी लवकरात लवकर येते. हां, ओके. ये, हां, मी वाट पाहतेय.
सुचित्रा माझी बॅग आण ना जरा. होते. बाय. तू काहीतरी बोलणार होती ना? आई मला ना एके ठिकाणी अर्जंटली जावं लागतंय. मी परत आले ना की आपण बोलू. हा ताई बाय. थँक्यू. हे बघ, हे फोटोज बघ. हे फोटोज कशासाठी? अगं मगाशी मी तुला म्हणलं ना फोनवर अर्जंट मदत पाहिजे, ती हीच. काय बोलू आता हिला मी? ज्या मुलीवर विक्रांतचं प्रेम आहे त्याच मुलीला विक्रांतसाठी मुलगी पसंत करायला सांगते. माझा ना पूर्ण गोंधळ उडालाय बघ. मला निर्णयच नाही घेता येते ग. कुठली मुलगी योग्य आहे आपल्या विक्रांत करता? गिरिजा, तू विक्रांतची जवळची मैत्रीण आहेस ना. आमच्यापेक्षा तू त्याला जास्त ओळखत असशील. त्याच्या आवडीनिवडी, त्याच्या चॉईसेस, हे सगळं तुला माहीतच असेल नाही का? मला जी मुलगी आवडते ना तिच्यावर मी प्रचंड प्रेम करतो. तू तिच्या बाबतीत सिरियस आहेस ना? हो, पण काय? अरे मला सांग ना, कोण आहे ती? तू तिला सांगितलंयस का की तुला ती आवडते? नाही. सांगून टाक तुझ्या मनात काय येते. ए बरं, तिचं नाव काय आहे? गिरिजा, मी त्या मुलीचं नाव तुला सांगतो. नक्की? हे बघ, तुझ्या मनात असेल ना तरच सांग. उगाच मी फोर्स करते म्हणून सांगू नकोस. तुझा वेळ घे, नो प्रॉब्लेम. काय ग, कुठं हरवलीस? चला चला मदत करा मुलगी शोधायला. गिरिजा, आता तुला कळेल मी माझ्या मुलासाठी काय स्टेटसच्या मुली बघतेय, ज्यात तू कुठेही नाहीयेस. झाला तुझाही गोंधळच झाला ना माझ्यासारखा. अगं या सगळ्या शहरातल्या मोठ्या बिझनेसमॅन्सच्या मुली आहेत, काही श्रीमंत घरंदाज मुली आहेत. तर ह्याच्यात आपण डावं उजवं कसं करणार ना? पण तरी सिलेक्टिव्ह फोटोजच तुला दाखवलेत हा. पण गोंधळ आहेच. आता तूच सांग बाई काय करायचं ते. विक्रांतचं ज्या मुलीवर प्रेम आहे तिच्याबद्दल विक्रांतने घरी काहीच सांगितलेलं दिसत नाहीये. काय करू? त्याला कोणीतरी आवडतं आणि काकू त्याच्याचसाठी मुली बघताय. आता मलाच काय करावं कळत नाहीये. हे बघ, ही मुलगी बघते, ते आपले निर्लेक पॅन कंपनीचे मालक आहेत ना, तेरे देसाई, त्यांची ही मुलगी आहे. ही इलेक्ट्रॉनिक सेक्टर मधलं मोठं प्रस्थ हट्टंगडी, त्यांची मुलगी आहे. एकुलती एक आहे. तुला माहितीये का, ह्या सगळ्याच ना अशा हाय क्लासच्या मुली आहेत ग. आता ही बघ, ही आपल्या MIDC मधलं फिशरीजचं प्लांट आहे ना बोंद्रे, त्यांची मुलगी आहे. ही स्वतः सुद्धा कंपनी सांभाळते बर का. अगं वर्षातले 2 महिने ती US ला असते. हा, कशासाठी? त्यांच्या बिझनेसचा स्टडी करण्यासाठी. हो, हट्टंगडी दाखव, पण मुलाचा हट्ट काय आहे तो ओळख. अरे गिरिजाची सर बोंद्रेला येणार आहे का? तेरे देसाई ती तर नकोच. काकू एवढ्या उत्साहाने विक्रांतच्या लग्नासाठी प्रयत्न करतायत. त्यांना सांगू का की विक्रांतला कोणीतरी आवडतं? पण विक्रांतने हे का सांगितलं नसेल?
मी सांगितलं तर काकूंना कसं वाटेल आणि विक्रांतला हे पटेल का? हे बघ, ही चित्रा, अगं आपले चित्रा ज्वेलर्स आहेत ना, त्यांची मुलगी. ही पण एकुलती एक आहे. हा काकू एक मिनिट. सॉरी बट विक्रांतला हे सगळं माहिती आहे का? नाही म्हणजे त्याने हे फोटोज बघितले आहेत का? अगं त्याला जर का हे सगळं दाखवलं ना तर तो काही ना काही कारण काढून लग्नाचा विषय टाळेल बघ. मला असं वाटतं की आपण विक्रांतला हे एकदा विचारायला हवं, कारण त्याच्या मनात कोणी असेल तर. शेवटी जी मुलगी असेल तिच्यासोबत विक्रांतला आयुष्य काढायचंय, त्यामुळे त्याला विचारणं हे महत्वाचं आहे असं मला तरी वाटतं. एकदम बरोबर. गिरिजा किती समजूतदार आहेस तू. मी ना, मला वाटतं आपण विक्रांतशी एकदा बोलायलाच हवं, म्हणजे त्याच्या मनात काय आहे ते सुद्धा कळेल आपल्याला. शेवटी त्याच्या मनाप्रमाणे होणं जास्त महत्वाचं नाही का? हो चालेल ना, पण त्याच्याकरता जी कोणी मुलगी तो आणि आपण निवडू ती आपल्या स्टेटसला साजेशी असली पाहिजे. शेवटी आपल्या मुलाच्या भविष्याचा प्रश्न आहे ना. मग त्याचं जिच्यावर प्रेम असेल तिला सुद्धा पारखून घ्यायला मी मागे पुढे बघणार नाही. बरोबर आहे तुमचं, पण स्टेटस सोबत ती विक्रांतची आवड सुद्धा पाहिजे ना. नाही, शेवटी ती विक्रांतच्या आयुष्यभराची जोडीदार असणार आहे. करेक्ट. पण मग ती अशी कमी स्टेटसची चालेल का? विक्रांतला अशी एकदम करेक्ट मॅच होणारी पाहिजे ना, त्यातच त्याचा आनंद असेल नाही का? काकू, ज्या लोकांचं स्टेटस हाय असतं, जे पैशांनी श्रीमंत असतात, फक्त तेच आनंदी असतात असं नाही ना. समाधान हे कमी स्टेटसच्या लोकांमध्ये सुद्धा असतं. ते सुद्धा एक छान आनंदी आयुष्य जगतात. आणि हे सगळं एका बाजूला आणि विक्रांतचा आनंद कशात आहे ते एका बाजूला. शेवटी तो आनंदी असला मग झालं. बरोबर आहे, बरोबर आहे. नाही, विक्रांतचा आनंद महत्वाचाच आहे. तो आनंदी असला की मीही आनंदी. मग झालं तर सगळ्यांच्या आनंदासाठी विक्रांतला जी मुलगी पसंत आहे ना तिच्याशी आपण त्याचं लग्न लावून देऊ. त्याला विचारू. गिरिजा, मी तुला कशासाठी बोलवलं आणि तू काय बोलतेस? जे मनात आलं ते बोलून गेले. सॉरी काकी. गिरिजा, व्हॉट अ सरप्राईज. कधी आलीस तू? अरे काकूंनी स्वतः फोन करून बोलवून घेतलं. आई, तू बोलवलंस गिरिजाला? कमाल आहे. हो, अरे म्हणजे काय झालं? नाही, मी सांगतो ना. काय विक्रांत, तुझं सगळ्यात नावडतं काम करायला तुझ्या आईने गिरिजाला बोलवलेलं आहे. म्हणजे? अरे तुझ्यासाठी ज्या मुलींचे फोटो आले होते ना, त्या फोटोपैकी एक फोटो तुझ्या आईने गिरिजाला निवडायला सांगितलेला आहे. अगं आई, आपलं ठरलंय ना, ह्या विषयात आपल्याला घाई करायची नाहीये. घाई करायची नाही म्हणे, आणि मग लोकांना काय उत्तरं देऊ? अरे तुला एवढ्या श्रीमंत घरंदाज मुलींची स्थळं येतात, त्यांना काय सांगू? आणि विक्रांत बाळा, अरे अजून किती दिवस हा विषय टाळणार आहेस? अगं आई, स्थळं येतात म्हणून आपण घाई करायची का? आणि मी तुला सांगितलंय, मला अरेंज मॅरेज करायचं नाहीये. हे बघ, हा विषय तू माझ्यावर सोड प्लीज. बरं, अरेंज नको करू, लव्ह मॅरेज कर. पण मी सांगेन त्या मुलीशी, काय 2 वर्ष प्रेम करायचं ते करा आणि मग लगेच लग्न करायचं. अगं आई, असं ठरवून प्रेम करता येतं का? ते व्हावं लागतं मनापासून. एकदम करेक्ट. म्हणजे विक्रांत, तुला कोणीतरी आवडतं तर? हो किंवा नाही एवढंच सांग. कोणी आवडते का म्हणजे? अगं तेच तर मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय. विक्रांत, कोण आहे ती? बोल आता विक्रांत, बोल.
अरे विक्रांत बोल ना. बोल विक्रांत, बोल आता. अगं काय बोलू? जी गोष्ट सर्वात आधी तुला सांगितली पाहिजे ती आत्ता कशी सांगू? जिच्यावर प्रेम करतो म्हणजे तू, तिला तरी सगळं सांगितलंच पाहिजे ना. अरे कसली वाट बघतोयस, बोल ना. गिरिजा, ह्या घरची सून होण्याची स्वप्न सोडूनच दे. हे बघ आई, तुला लग्नाची घाई लागली असेल, पण मला आयुष्यात अजून बऱ्याच गोष्टी मिळवायच्या आहेत. आणि त्यानंतरच मी प्रेम आणि लग्न या गोष्टीचा विचार करेन. हे बघ विक्रांत, तू जेवढा हा विषय टाळशील ना तेवढा जास्त उशीर होईल. आणि मग एक दिवस मी जी मुलगी आणेन ना, तुला तिच्याशीच लग्न करावं लागेल. मला माझ्या बाकीच्या मैत्रिणी सगळ्या विचारतात त्यांच्या मुलांची लग्न झाली आहेत, त्यांना काय उत्तर देऊ मी? मला बाकीचं काही माहित नाही. तुला जो काय निर्णय घ्यायचा आहे तो लवकर घे. मी जास्त वेळ थांबणार नाही. काकू. काय रे विक्रांत, त्या रागवल्या ना, तू का त्रास देतोस त्यांना? तू एक काम कर, तुला जी मुलगी आवडते ना तिची आणि तुझ्या आईची भेट करून दे. नाही तर मला सांग ना, मी मदत करते. खरं तर सर्वात आधी सगळं तुलाच सांगितलं पाहिजे, कारण मला आवडणारी मुलगी तर तूच आहेस. गिरिजा, काळजी करू नकोस, तो लवकरच त्याचं प्रेम तुझ्यासमोर व्यक्त करेल. काय म्हणजे? म्हणजे त्या मुलीचं नाव तुला सांगेल. ठीक आहे, पण तू काकूंना जास्त वेळ वाट बघायला लावू नकोस. हा, निघते मी. गिरिजा, थांब ना थोडा वेळ. अरे नको, ऑलरेडी खूप उशीर झालाय. नंतर भेटू. ओके, बाय, सी यू. तुझं काय करू रे मी? आताही ती समोर होती, पण तू काहीच बोलू शकला नाहीस. त्यात तुझी आई, तिला झालीये तुझ्या लग्नाची घाई. अरे कर काहीतरी. बाबा, मला जरा वेळ द्या. माझ्या मनातली गोष्ट मी गिरिजाला सांगेन. विक्रांत, माझ्या डोक्यात एक युनिक आयडिया आली आहे. बाबा, तुमची आयडिया मला नको. अरे ऐक माझं, मी काहीतरी ठरवलंय आणि मी ते करणार आहे. मी काय म्हणतोय ना ते. बाबा, माझं ठरलंय. प्लीज. अरे आता असेच गप्प बसणार आहात की काही बोलणारही आहात? काय झालंय कळेल का मला? एक प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम? अगं काय झालंय ते सांगशील तर? स्नेहा आणि विघ्नेशच्या लग्नात एक अडचण आली. अडचण म्हणजे? मला नीट सांगशील का, तर मला कळेल ना. म्हणजे विघ्नेशला दुसरीच मुलगी आवडते. आपण मग एक काम करूया ना, आपण त्याला समजवूयात. हां, आणि आजकालच्या मुलांचं प्रेम तुम्हाला माहिती आहे ना कसं असतं, आहे की नाही? अरे तसं नाही, त्याला तिच्याशीच लग्न करावं लागेल. तिच्याशी लग्न करावं लागेल म्हणजे? मी म्हणालो ना आपण त्याला समजवू म्हणून. अरे विलास, तसं नाही आहे रे. म्हणजे विघ्नेशला त्याच मुलीशी लग्न करायचंय. जाऊ दे, आपण त्याला समजवायचा प्रयत्न नको करूया. अरे स्नेहासारखी मुलगी सून म्हणून माझ्या नशिबात नाही, असंच मी समजेन. तू तिच्यासाठी दुसरा मुलगा बघ. दुसरा मुलगा बघ म्हणजे? माझी मुलगी काय रस्त्यावर पडली? तुम्हाला वाटलं तेव्हा लग्न जुळवलं, वाटलं तेव्हा मोडलं. तुम्ही तुमच्या मुलाच्या मनाचा विचार करताय, पण माझ्या मुलीचा विचार कोण करणार? ही ना तुमची फसवेगिरी आहे, फसवेगिरी. त्या विघ्नेशलाच विचारतो. विघ्नेश, ए विघ्नेश, असं काय त्या मुलीत जे माझ्या मुलीमध्ये नाहीये? विघ्नेश! विलास, तू शांत हो रे. हे बघ, असं नाहीये. परिस्थितीमुळे विघ्नेशचं लग्न त्याच मुलीशी करून द्यायला लागेल. तुला कसं सांगू? अरे ती मुलगी विघ्नेशमुळे प्रेग्नंट आहे.
परवा तू निघून गेल्यावर आम्हाला सगळं कळलं. आणि कोणी सांगितलं तर त्या मुलीच्या मोठ्या बहिणीने. अरे हे काय करून बसलात तुम्ही? आणि तिच्या मोठ्या बहिणीचं म्हणणं आहे की तुम्ही यांचं लग्न लावून द्या. अरे म्हणणं कसलं, हट्टच आहे तिचं. तिचा हट्ट आहे ना, पण तुमचं काय? अरे मी तिला पैसे देऊन अबॉर्शन कर असं सांगितलं, मग तर ती पैसे नको म्हणाली. तिला लग्न हवंय. काय पैसे नको बोलली? काही मोठं घराणं आहे काय तिचं? अरे कसलं मोठं घराणं, साधी मध्यमवर्गीय आहे. हा, वाटलंच मला. अगं या अशा मुली असतात ना, या आपल्यासारख्या श्रीमंत माणसांच्या मुलांना ना गुंडाळतातच. आता काय करणार सांगा? हे बघा, मला असं वाटतं त्या मुली अतिशय चांगल्या घरातले आहेत. त्यांनी जो लग्नाचा निर्णय घेतलाय त्यावर त्या ठाम आहेत. त्या मोठ्या बहिणीला तिच्या धाकट्या बहिणीचं आयुष्य महत्वाचं वाटतंय, म्हणून तिने हा निर्णय घेतला असेल. अच्छा, मग माझ्या मुलीचं काय? तिच्या आयुष्याचं काय? हे नाही चालणार तायडे. माझ्या स्नेहाचं लग्न ठरलंय ना विघ्नेशशी, मग त्याच्याशीच होणार. तू एक काम कर, त्या मुलीच्या बहिणीला आत्ताच्या आत्ता बोलाव इथे फोन करून. मी बघतो काय करायचं ते. गिरीजाचा फोन वाजतो वाटतं. इतकं कोण कॉल करतंय? काही इमर्जन्सी तर नसेल ना? कुठे ही मुलगी? डोंट वरी, सगळं नॉर्मल आहे. आता तुम्ही आराम करा. हां गिरीजा, अगं तुझा फोन वाजतोय सारखा सारखा, जाऊन बघतेस का? काहीतरी महत्वाचं असणार. मी बघते. सविता मॅडमचे इतके मिस कॉल्स, काय झालं असेल? तिथे नेटवर्क पण नाहीये. डॉक्टर, 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 डॉक्टर! ए बेटा, बाबाकडे बघ ना. ए बाळा, उठ ना. बघ, बाबाकडे बघ. डोळे उघड नाही. हो, जा ना, डॉक्टरांना बोलवा ना. डॉक्टर या. ओ डॉक्टर, डॉक्टर! आय विल कॉल यू बॅक. ओ डॉक्टर! काय बोलतो? डॉक्टर, काय? हे बघा ना. हो. काय झालं बघा ना. ऍक्सिडेंट झाला का? तुम्ही पेपर्स फॉर्मॅलिटीज कम्प्लीट केल्या आहेत, पैसे भरलेत? नाही डॉक्टर, मी पैशाची व्यवस्था करतो. डॉक्टर, तुम्ही उपचार करा ना याच्यावरती. पैशाची व्यवस्था पहिले करा, क्रिटिकल आहे तुमचा पेशंट. हे नेटवर्क पण ना. मी पाया पडतो तुमच्या. पाया नका पडू, यांच्याकडनं पैसे घ्या, नंतर पेशंटला ऍडमिट करा. दिस इज अन ऑर्डर. सोनल, फॉलो द रूल्स, कळलं? डॉक्टर, डॉक्टर ऐका ना, मी पाया पडतो तुमच्या. डॉक्टर, डॉक्टर, अहो तुम्ही तरी बघा ना हिच्याकडे. ए बाळा, डोळे उघड ना, डोळे. ए बाबाकडे बघ ना. फॉर्मॅलिटीज कम्प्लीट झाल्या आणि पैसे भरून झाले ना की लगेच ट्रीटमेंट सुरू होईल. अहो ऐका ना प्लीज, तुमचा फॉर्मही भरलाय आणि पैशाची व्यवस्था करतो मी. प्लीज हिच्यावरती उपचार करा, प्लीज प्लीज. सोनल,
अगं हिला खूप लागलंय. अहो तिचा ऍक्सिडेंट झालाय. ब्लड लॉस पण खूप झालाय. लगेच ट्रीटमेंट करावी लागेल. हिला असं इथे थांबवून का ठेवलंय? वैभव चल हिला इमर्जन्सी वॉर्डमध्ये घेऊन जाऊया. थांब. अगं थांब काय, ब्लड लॉस बघ केवढा झालाय. जयंत डॉक्टरांची ऑर्डर आहे. पैसे भरून झाल्याशिवाय आपण पुढे काहीच करू शकत नाही. अहो आम्ही फॉर्म भरलाय, आम्ही पैशाची व्यवस्था करतो. फक्त थोडा वेळ द्या आम्हाला आणि हिच्या ट्रीटमेंट सुरू करा मॅडम. माझ्या मुलीचा जीव वाचवा मॅडम, जीव वाचवा. सोनल, अगं पैशांसाठी आणि फॉर्मॅलिटीज पूर्ण होईपर्यंत पेशंटला आपण इथे असंच ठेवणार आहोत का? चल रे वैभव. पण डॉक्टर जयंत तर बोलत की इथेच थांबा. मी सांगतेय ना, चला. गिरीजा, हे बघ, ते जयंत डॉक्टर आधीच वाट बघतात. तू कधी एकदा त्यांना फॉल्टमध्ये सापडतेस. रूल्स तोडून काहीतरी वागायला जाशील आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय होतील आपण नाही सांगू शकत. सोनल, अगं आता कॉन्सिक्वेन्सेसचा विचार करण्यापेक्षा त्या मुलीचा जीव वाचवणं मला जास्त महत्वाचं वाटतोय. गिरीजा ऐक माझं.